नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागराजला आता उद्या बेल मिळणार म्हणून सायली प्लॅन बी आखते आणि अर्जुनला सांगते की जेव्हा त्यांच्या या गुन्ह्याबद्दल आपल्याला काही कल्पना नव्हती त्यावेळेस आपण जे करणार होतो ना तेच आता करायचं. आणि तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन तयार असतो. दुसऱ्या दिवशी नागराजला पोलीस बोलवायला येतात कारण त्याची जामीन झालेली असते. मग जाताना तो मुद्दामच महिपतला खिजवतो. काय महिपत, तुला एक सांगू का, आता मी इथून सुटणार आहे, पण आपल्यातलं डील तू विसरू नकोस हां. विसरणार नाहीस म्हणा तू, कारण तुला माहिती आहे तसं जर झालं तर मग काय होईल म्हणून. कारण काय आहे ना, मी एक माझं तोंड गप्प ठेवेल रे, पण तू जर काही बोललास तर तुला कल्पना आहे ना, तुला कोणाच्या तरी अंत्यविधीला जावं लागेल, ते सुद्धा पोलिसांसोबत. आता या नागोबानी महिपतला चांगलंच डिवचलेलं असतं. तो चिडूनच तिथे असणारं रिकामं जेवणाचं ताट फेकून मारतो. आणि हे सगळं पोलीस इन्स्पेक्टरनी पाहिल्यानंतर लगेचच ते नागराजला घेऊन तिथून निघून जातात. बाहेर पडल्यानंतर भालेराव वकील तिथे नागराजची वाटच पाहत असतात. नागराज त्यांचे खूप आभार मानतो. तुम्ही होतात म्हणून मला जामीन मिळाली, तेही इतक्या लवकर. भालेराव म्हणतो की हे तर माझं कामच होतं. आता इन्स्पेक्टर नागराजच्या सगळ्या गोष्टी त्याला परत द्यायला सांगतात. तसं आता हा स्टाईलमध्ये घड्याळकडं हातामध्ये घालतो आणि बाहेर पडणार तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि त्याला जोरात लाथ मारतो. त्याच्या पोटातच लाथ घातल्याने नागराज खाली पडतो आणि चिडूनच म्हणतो, काय अर्जुन, ही काय पद्धत आहे वागायची? मला जेलमधून सुटका मिळालेली आहे, बेल झाली आहे माझी. आता भालेरावसुद्धा म्हणतो, सुभेदार, हे तुम्हाला शोभत नाही. एका वकिलाला शोभल असं वागा, कारण माझ्या अशिलाची आता जामीन झालेली आहे. तुम्ही पुन्हा काहीही त्याच्यावरती आरोप करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, एका गुन्ह्यातून सुटका झाली आहे आणि वकिलाने कसं वागायचं हे तुम्ही तर मला अजिबातच सांगू नका. याची एका गुन्ह्यातून सुटका झाली असेल, पण बाकीच्या गुन्ह्यांचं काय? तेव्हा नागराजला प्रश्नच पडतो आणि सायली समोर येते. सायलीसोबत प्रतिमा आणि सुमन, रविराज हे देखील असतात. आता नागराज रागातच सुमनकडे पाहतो आणि सुमन म्हणते, यांनी माझा छळ केला आहे, मला मारहाण केलेली आहे, याची मला लेखी तक्रार नोंदवायची आहे. सायली म्हणते, इन्स्पेक्टर सावंत यांची तक्रार नोंदवून घ्या. तेव्हा सावंत म्हणतात, तुम्हाला खात्री आहे ना? तेव्हा सुमन म्हणते, हो, यांनी माझा छळ केला आहे याची मी लेखी कंप्लेंट द्यायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे मी सही करते. हा भालेराव तर चकितच झालेला असतो, कारण अर्जुन सायलीने असा डाव टाकलेला असतो की ज्यातून आता नागराजची सुटकाच नसते. पण नागराज हवेतच असतो. तो म्हणतो की जशी मला अगोदर मेल मिळाली ना तशी आत्ताही मिळेल. अर्जुन म्हणतो, भालेराव, तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगितलं नाही का की या गुन्ह्याबद्दल त्यांना कधीही बेल मिळणार नाही म्हणून? आता जेलमधून बाहेर पडणं यांच्यासाठी अशक्य झालेलं आहे. कौटुंबिक हिंसाचार ही अशी गोष्ट आहे की ज्याला बेल मिळत नाही, असं भालेरावने सांगितल्यानंतर नागराज तर चांगलाच गडबडून जातो. अर्जुनला म्हणतो, मुद्दाम सूड उगवतोयस ना तू माझ्यावरती? अरे, माझ्यावरचे गुन्हे तू सिद्ध करू शकला नाहीस म्हणून हे असे कारणं सांगतोयस ना तू? तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही. तुम्ही सुमन काकींवरती जो काही अत्याचार केला आहे ना, तो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. कितीतरी वेळा त्यांच्या पाठीवरच्या हातावरच्या जखमा, वण मी पाहिलेले आहेत. तेव्हा नागराज म्हणतो, सगळं खोटं आहे, मी असं काही केलंच नाही. एकदा हात उचलला म्हणून काय लगेच हिंसाचार झाला का? तेव्हा सायली म्हणते, हो, एखाद्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध हात लावणं म्हणजे हा हिंसाचारच आहे. नागराज पुन्हा कांगावा करतो, खोटं बोलते हो ही इन्स्पेक्टर, असं काहीच नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी खोटं बोलते का भाऊजी? मी कित्येकदा पाहिलं आहे तुम्ही सुमनवरती हात उचलत होतात. आता रविराजसुद्धा म्हणतो की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना हेच मी पाहणार आहे. इन्स्पेक्टर, याला ताब्यात घ्या. आता नागराज भालेरावकडे आशेने पाहतो, मात्र त्यालाही काही बोलता येत नाही. तो खाली मान घालून गप्प उभा राहतो. आता पोलीस कॉन्स्टेबल येतात आणि त्याला तिथून घेऊन जातात. हा मोठमोठ्याने ओरडत असतो, मी काहीच केलं नाही, मला माफ करा म्हणून. तेव्हा अर्जुन त्याच्यावरती जोरातच ओरडतो आणि तू जेलमध्ये कसा सडशील ना याची पूर्णपणे मी काळजी घेईल. जाऊ यांना घेऊन. पुन्हा नागराज जेलमध्ये येतो आणि त्याला तिथे पाहून महिपत त्याची पुन्हा खिल्ली उडवतो. मला ना स्वप्न पडलं होतं नाग्या. कोणीतरी मला म्हणालं होतं की मी आता इथून सुटणार आहे आणि मी जर तोंड उघडलं तर मला कुणाच्या तरी
अंत्यविधीला जावं लागणार आहे. अरे नाही नाही, ते तर स्वप्न नव्हतं, ते तर तूच इथून जाताना बोलला होतास ना. पण काय रे नाग्या, त्या सुभेदारने तुला परत आत पाठवलं वाटतं. तुला कळायला पाहिजे होतं. तू स्वतःला शेर समजतोस ना, पण तो सुभेदार 1.25 शेर आहे, हे विसरलास का तू? अरे तू ज्या गोष्टीवरून मला धमकी देतोस ना, त्या माझ्या लेकराला मी असं गायब करील ना की तू शोधू शकणार नाहीस. आणि हे मी 113% करणार. महिपत त्याला इतकं बोलतो, पण नागराज काहीच बोलत नाही, कारण त्याच्याकडे बोलण्यासाठी काही शिल्लकच राहिलेलं नसतं. अर्जुनने त्याची चांगलीच जिरवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.